तुमची भेट आणि कौल लाव हे लगीन करावं पण हाय करावं. अय बाळू कुठं तुम्हाला बी त्या तात्यागत सवय लागली का? नाही नाही बाबा, तेवढं तात्याच्या पंक्तीला बसू नको. आम्ही आपलं असं विचारलं. अरे हातात गाठोडं हाय, काय गाव बी सोडून चाललास की काय म्हणून विचारलं. हा त्याच्याच वाटोवर हाय का काय तुम्ही? गाव सोडून नाही चाललो, वाडील चाललो हाय. हाल सिद्धनाथाला वय का बरं? अरे देवाच्या दर्शनाला जायला कारण लागतं वय. अरे तसं नव, असं मधीच चालला आहे म्हणून विचारलं. माझ्या लग्नात चाललं हाय ना व, कौल लावाय चाललो हाय. लगीन करणार नाही म्हणून सांगितलं, कोणी बी ऐक ना. आई म्हणली का हल सिद्धनाथासनी जाऊन ये आणि कौल लाव म्हणून. म्हणून वय वय मला चांगलंच हाय. उलट हल सिद्धनाथ काय वय म्हणणार आहेत वय? त्यासनी ठाव आहे समज. काय ठाव आहे? त्यासनी आणि मला ठाव आहे. आणि कौल वय आला तर काय करणार? तसं होणारच नाही. आल्यावर सांग काय काय होतंय ते. वय वय 4-5 दिवसात येईन परत मी. आल्यावर साखरच वाटायची हाय. चला जातो मी. जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. बाळू काय म्हणला? हल सिद्धनाथ वय असा कौल द्यायचे नाहीत, पण वय असा कौल द्यायला पाहिजे. म्हणजे काय होईल? आपल्यासने केवढा त्रास दिलाय माहिती ना? लग्न झाले नाही त्याची बी किती फजिती होईल. राम राम. कोणाची कसली फजिती आहे? उठ होय तिकडे बस. काय कसली गमजा करता कोणाची? काय नाही, असंच बोलत बसलो होतो. बाळू भेटला होता. बाळू भेटलं? काय म्हटलं? नेहमीप्रमाणे आजही त्यांनी सांगितले असेल तत्वज्ञान. नाही, वाडीला चालला आहे. वाडीला? हो, कशा पायी? लग्नावरनं घरात तंटा चालला आहे ना व, मग त्याच्या आईने त्याला हलसिद्धनाथासमोर कौल लावाय सांगितलं आहे. हल सिद्धनाथाने जर वय म्हणून कौल दिला तर यो लगीन करणार, आणि जर नाही दिला तर यो नाही करणार. आम्ही तेच म्हणत होतो की होय असा कौल आला पाहिजे. यो यो होय असा कौलाला लग्न करेल की रे तो? तेच की मग गमजा होईल ना व त्याची. अयो चावडी भरवायची होती, त्याचं काय ठरलं? ते तुम्हासनी ठाव, आमासनी काय ठाव आहे. मी आलो जाऊन. कुठे चालला असं पोपटा? ते एक काम आठवलं, जाऊन येत. अयो यो काही न सांगता निघाला असं. अयो ते पत्र द्यायचं होतं रे तालुक्याला, त्याचं काय झालं? पत्र बित्र नंतर पाहू, आधी माझ्या लग्नाचं पाहून येतं. अयो अयो येत त्या. अयो अयो यो निघून गेला. अयो याचं लग्न कोण लावणार? अयो यो कुठे गेला, कशाला गेला, काहीच सांगितलं नाही, निघून गेला. अय्यो ऐ बाळू, ऐ थांब. आला का दापा टाकत? अरे देवाच्या दाराला जाताना तर वाटलं येऊन गस. हार तू देवाला चालला हाय म्हणून जीवाचं रान करून तुझ्या माग आलो बघ. तात्या हा, अरे तू
हलसिद्धनाथांकडे चालला ना लग्नाचं कौल लावायला. बाय आणि मग माझा बी कौल लावून ये की. नाही नाही, अरे देवाच्या दारात ज्याचा त्याचा कौल ज्यानं त्यानं लावायचा असतो. म्हणजे म्हणजे माझा कौल मलाच लावा लागेल का? होय. मग मी येऊ का तुझ्या संग? नग नग, तिथे येऊन लोकांची उनी दुनी काढत बसशील तू. तू म्हणशील तसंच करेन. जायचं कौल लावायचं का वापस यायचं? लागलेस तुझं वज बी घेतो मी. अरे समजा जगाचं वज डोक्या वाया आलो म्या. देवाप्पा, हे चल, निघायचंय आपल्याला. कुठं असं अचानक? अरे तो निघालाय. कोण? तोच तो जो माझा वार परतवून लावण्याची ताकद ठेवतो. कोण? आज मला त्याचं मनुष्य रूप बघायचंय. अरे देवी आहे. गुरुजी गेल्या. चल. बाळू, तुला काही बी वाटत नाही का रे? म्हणजे आता काय वाटायचं आहे तेव्हा? अरे आयुष्याचा प्रश्न आहे बाबा. मला तर नुसती धाक धुकत होती बघ. अरे धाकधूक व्हाय काय झालं बाबा? अरे कौल लावायचं आहे. वय येतोय नाही येतोय कसं समजायचं? समजायचं काय आहे त्यात? नाहीच येणार हाय कौ. हा? अरे असं कसं पाहिजे म्हणतो? असं म्हणजे जे खरं आहे तेच म्हणतो आहे ना. अहो तिथं काय माहिती गंमत पाहायला येतो काय? तुझी काय गंमत? अरे काय बाळू तू काय विचारतो? कौल घेणार नाही बी म्हणतो आणि गंमत बी कंची विचारतो काय? तात्या, अरे तुझा नाही, माझा कौल नाही येणार असं म्हणतो आहे मी. हा, अरे बाबा तुझा कौल सोड बाबा. इथं माझ्या कौलाचं पडलं मला. हा, बाय बाय, चल. ऐ, थांब ना थांब ना. काय वाटतं रे तुला? काय कौल येईन? आता तिथं गेल्यावर समजलच की. तरी बी तुला काय वाटतं? अरे मला काय बी वाटत नाही. तिकडं जे होईल ते होईल. अरे वय येईल म्हण की एकदा तरी. अरे म्या कशा पाय म्हणू? अरे तू म्हणलेलं कधी कधी खरं बी होतं ना काही, म्हणून म्हणलं वय म्हण ना. होईल होईल, तुझं बी लगीन होईल. वाट बघ. आता कसं गावाकडे गेला का पटकन लगीन झालं पाहिजे बघ. तात्या, पुरी का झाडाला लागलेत होय? त्यासनी बी पसंत पडायला पाहिजेलच की तू. अरे माझ्यात काही कमी दिसतं का तुला? असं तुझ्या बाजून चाललं नाही. लोक म्हणतील तुझा भाऊच आहे. वाईट कमी पण तुझ्या सारखाच दिसतो मी बी. काय सांगतोय? तुला नाही वाटत तसं? हे बाय, मला तर वाटतं हाय का तू माझ्या परीस देखणं हाय. वाईस कमी कशा पाय म्हणतोय? अरे नाही हे तुझं मोठेपणा आहे बाबा. पर तू माझ्यापेक्षा उजवत आहे. हा? काय बी काय? ते तुझा मोठेपणा हाय. आता तू दिसतोच आहेस माझ्या परीस देखणं, तर नाही कशा पाय म्हणू? ते तर झालंच. बरं आपल्या आपल्यात काही स्पर्धा नाही बरं का. बर, तू म्हणतो हाय तर तस, तर म्या काय जिकत नव्हतो बघ. बरं तात्या, हा? मला बी सांगतो का रे तुझ्याकडे देखणं कसं दिसायचं? अरे सांगतो की. अरे आपलाच माणूस आहे तू. सांग सांग. 2 वाई ठका काढ लागते सकाळी सकाळी. आणि मग अरे सांगतो ना, थांब ना. अय बाळू, बाप्पा, बघितलं का? बाळा येतो आहे. गुरुजी रोज खायचं बाळू. दात्या संघ इकडंच येतो आहे. येऊ दे त्याला. त्याला माझ्याकडे यावेच लागेल. होयजी.
बाळू अरे आपण तिकडून जायचं का का तिकडनं कशा पाय अरे कधी नवत असं वाटत आहे का माझं लगीन होईन त्याच्यामध्ये खोडा नको ते बाय देवा पण त्याचा गुरु अरे वाट काय देवप्पाच्या बाची हाय वय गुमान चल ए नका ना अरे तात्या डॉक्टरला घेऊन काय गाव सोडून चालला काय? गाव सोडून काय जाऊ ए हलसिद्धनाथाकडे चाललं आहे असं आहे वय म्हणजे आम्हाला वाचवा असं सांगाय चालला आहे वय. येडा आहे का रे अरे माझ्या लग्नाचा कौल लावायला चाललो आहे तुमच्याच्यानं तर काही झालंच नाही वाटलं देवाप्पाच्यानं काही होईल यांच्याच्यानं काही होईल पण काहीच नाही आता बाळू लगीन लावून देणार आहे माझं ए तात्या लई जास्त बोलतो आहेस असं नाही वाटत तुला मी कुठं काय बोललो अबा मंगळून विचारलं म्हणून मी सांगितलं मी आता बाळूला म्हणतो तर दुसऱ्या वाटेन जाऊ पर बाळू पर मॅच म्हणलं ही वाट काय देवप्पाच्या बाची हाय वय ए बाळू ए उंडकीच्या वरडू नगस तुझी वरडावरडी तुझ्या कुत्र्यान मोहर करायची माझ्या मोहर नाय एक डाव सांगतो हाय ध्यानात ठेवायचं जसं तुझ्याबद्दल ऐकलं होतं तसाच आहेस तू तू शंकर आहेस पण मी काळ भैरी आहे हे विसरू नकोस आता गावातून बाहेर चाललायस ना पण पुन्हा गावात येण्याचा विचार सुद्धा करू नकोस या गावात पाय सुद्धा ठेवू देणार नाही अरे म्या तर जाणारच हाय पुण्यांदा येईन म्या आडवून दाखव काय करायचं आहे ते करा आता हलसिद्धनाथाकडे चाललो हाय म्हणून वाचलास पुण्यांदा माझ्या वाट्याला गेला तर काय करीन तुला ठावच आहे देवप्पा भांडण भी करता आणि पाय भी पडता हे देवप्पा काय करतोयस वेळ लागले का तुला याड नाही लागले याला शहाणा झाला यो घेऊन जा याला वाट बघ मी आलोच उठ उठ एकटे चालत शेपूट कुठे दिसत नाही शिपूट अयो तात्या अयो तुम्हाला सोडून गेला बाळूच्या मागे सोडून गेला म्हणजे कुठे गेला अयो तो बाळू हलसिद्धनाथाला गेला त्याच्या मागे मागे गेला
आज तात्या गेला, उद्या एक एक करून अख्खं गाव हातातून निघून जाईल. यो वैजंता, काही काय बोलतेस? जिभेला काही हाड? खरं तेच बोलते आहे. तो तात्या तुम्हाला न सांगताच बाळूच्या मागे निघून गेला. काय अब्रू राहिली तुमची? अयो, तो बाळू कौल लावायला गेला म्हणून मग तात्याही त्याच्या मागे मागे गेला असेल. कसला कौल? अयो, लग्नाचा कौल. म्हणजे लग्न करायचं की नाही, मग काय होणार असं. आता ह्या तात्याच्या लग्नाचंही काही होत नाही म्हणून तात्याही गेला असेल त्याच्या मागे मागे. निघून गेला म्हणजे तेही सांगून गेला नाही की काय? अयो, म्हणजे गडबडीत गेला, काही सांगितलं नाही त्याने. कोणी पाहिले नाही ना तो न सांगताच गेला ते? अयो, अगदीच कोणी पाहिले नाही असं सांगता येणार नाही. जास्त लोक नव्हते. म्हणजे पाहिले. अख्ख्या गावासमोर तो तात्या तुमचं न ऐकताच बाळूच्या मागे निघून गेला. काही वाटते की नाही तुम्हाला? उद्या 10 लोक पण हेच करणार. त्या तात्यालाच तुमची भीती नाही, मग बाकीच्यांना कशी असेल? अयो, म्हणजे मीच त्याला अडवलं नाही. वैजंता, गेला ते एका अर्थाने बरेच झाले बघ. अयो, म्हणजे तिथे बाळू काय करतो ते आपल्याला समजेल. अय्यो, सत्ता हातातून गेल्यावर बघत बसा बाळूचं काय चाललंय ते. अयो, असे कसे होईल? अयो, मी असे काही होऊ देणार नाही. अयो, पण असे झाले तर अयो, सत्ता गेली, ही पण गेली. पंचाला इथं थांबायचं म्हणलं आता. अरे आपण नाही थांबायचं, पंचाल थांबायला लावायचंय. अरे पोचलो आपण. असं होय? हा, अरे बोलायच्या नादात माझ्या ध्यानातच नाही राहिलं. तुझ्या ध्यानात नसल आलं पण माझ्या ध्यानात आलं हाय. बरं चल, लागलीच कौल लावायचा का मागणं जायचं? मागणं काय आहे आता? नाही म्हणलं, आराम करायचा का काय? आराम बिराम काय नाही करायचं. नाही का? ज्या कामासाठी आलो आहे ते करायचं आधी. चल मग, थांबला कशी पाहिजे? आता तू काय संकटच येणार आहे का माझ्या? म्हणजे मला मध्ये घेऊन जाणार नाही काय तू? अरे आधी म्या जाऊन येतो मग तू जा. नाही, आधी मी जातो ना. अरे तू जाऊन काय उपयोग आहे? कौल नाहीच येणार आहे. तुला किती वेळा सांगितलं रे असं म्हणत जाऊ नको म्हणून. नाही कशा पाहिजे कौल? अरे म्हणजे पहिला गेला का कौल नाही येणार बघ. असं आहे होय? हा. मग तू जा आधी, मी मागणं जातो. तुला तर नाहीच पाहिजे ना कौल. आणि तू बाहेरच थांब, कुणाला काय बोल नगस. हा, या कोणाला काय बोलणार आहे? इथं कोणी हाय तरी बोलाय. आधी तुला गर्दी असायची इथं, आता कोणीच नाही. त्यांना कळलं काय बाळू येणार आहे. जा ना मध्ये, थांबतो मी इथं. जा लवकर या.